नमस्कार मंडळी. देवीला खूप आवडणाऱ्या कमळासारख्या फुललेल्या भरपूर लेयर्सच्या आज आपण करंज्या बनवणार आहोत. अतिशय नाजूक पण खाताना अतिशय मधुर लागणाऱ्या, अजिबात तेलकट न होणाऱ्या भरपूर लेयर्सच्या या करंज्या आपण बनवणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर सारण बनवून घेऊया. त्यासाठी इथे मी कढईमध्ये खोबरं घेतलं आहे. 1 वाटी खोबरं घ्यायचं आहे. खोबरं हे मी किसून घेतलं आहे. खोबरं आपल्याला असं तांबूस रंगावर भाजून घ्यायचं आहे. खोबरं सतत हलवत छान भाजून घेतलं आहे. काढून घेऊया. पाव वाटी रवा घेतला आहे. तो सुद्धा आपल्याला सतत हलवत छान भाजून घ्यायचा आहे. रव्याचा थोडासा रंग बदलला की लगेच आपण काढून घेणार आहोत. यासाठी बारीकच रवा वापरायचा आहे. रवा छान भाजला आहे. काढून घेऊया. 1 चमचा तूप घातला आहे आणि काजू आणि बदामचे इथे मी छोटे छोटे तुकडे केले आहेत. ते सुद्धा आपण तांबूस रंगावर भाजून घेऊया. सुका मेवा सुद्धा छान भाजला आहे. काढून घेऊया. आता याला थंड करून घेऊया. तोपर्यंत पीठ मळून घेऊया. करंजीचं पीठ मळण्यासाठी इथे मी 1 वाटी मैदा घेतला आहे. थोडंसं मीठ घेतलं. मीठ अगोदर सर्व व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे. इथे मी 2 चमचे तूप कडकडीत गरम केलं आहे. ते या पिठावर घालायचं आहे. सुरुवातीला गरम आहे म्हणून चमच्याने एकत्र करून घेतलं आणि नंतर हाताने असं छान चोळून घेतलं आहे. हातामध्ये जर पीठ घेतलं तर छान त्याचा मुटका तयार होतोय, म्हणजे तूप अगदी व्यवस्थित लागलं गेलं आहे. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे. पीठ आपण इथे छान मळून घेतलेलं आहे. आता याला अर्धा तास तरी झाकून ठेवायचं आहे, म्हणजे पीठ छान मुरलं जाईल. करंजीचं सारण पूर्ण थंड झालं आहे. खोबरं सुद्धा कुरकुरीत झालं आहे. हाताने छान कुस्करून घ्यायचं आहे. सर्व व्यवस्थित एकत्र करून घेतलं आहे. यामध्ये आपण 1 वाटी पिठी साखर घातली आहे. थोडीशी विलायची पूड घालायची आणि आता हे सर्व व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे. इथे आपलं करंजीचं सारण तयार झालं आहे. आता आपण साठा तयार करून घेऊया. साठा तयार करण्यासाठी इथे मी 4 चमचे कॉर्नफ्लोअर घेतला आहे आणि 2 चमचे तूप घेतलं आहे. आता आपल्याला हे छान फेटून घ्यायचं आहे. साठा तयार करण्यासाठी शक्यतो अशी प्लेट घ्यायची, त्यामुळे आपल्याला ते छान फेटता येतं. जितका तुम्ही साठा छान फेटणार तितकी तुमची करंजी जी आहे छान हलकी फुलकी होणार. इथे मी अजून 1 चमचा तूप टाकून छान फेटून घेतला आहे. साठा आपला तयार झाला आहे. अर्धा तास सुद्धा झालेला आहे. छान पीठ मळून घेऊया. पीठ इथे मी छान मळून घेतलं आहे. त्याचे 6 भाग करून घेतले. आता आपल्याला याची चपाती लाटून घ्यायची आहे. लाटताना अजिबात तेल किंवा पीठ काहीही लावायची गरज पडत नाही. याची पातळ अशी चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे. इथे मी 6ही चपात्या लाटून घेतल्या आहेत. आता याला साठा लावून घेऊया. साठा लावताना अजिबात पुसल्यासारखा साठा किंवा खूप जाड लेअर सुद्धा लावायचा नाही. मध्यम असा साठा आपल्याला लावून घ्यायचा आहे. साठा लावल्यानंतर दुसरी चपाती त्यावर घालायची. त्यामध्ये काही हवा असेल ती सगळी काढून टाकायची आणि नंतर पुन्हा त्यावर साठा लावायचा. इथे मी साठा लावून 6 चपात्या एकमेकावर ठेवून घेतल्या आहेत. आता याचा आपल्याला घट्ट असा रोल करायचा आहे. यामध्ये अजिबात हवा वगैरे ठेवायची नाहीये. छान दाबून दाबून असा इथे मी घट्ट रोल बनवलेला आहे. आता सगळा एकसारखा करण्यासाठी इथे आपण गोल असा फिरवून घेऊया. आता याचे करंजीसाठी उंडे तयार करून घेऊया. कट करताना सुरी मागे पुढे करत असं कट करून घ्यायचं, म्हणजे छान असे लेयर्स पडतात. तुम्ही पाहू शकता आत्ताच याचे भरपूर असे लेयर पडलेले आहेत. 1-1 इंचाचं अंतर ठेवून इथे आपण कट करून घेतले आहेत. आता बाकीच्या उरलेल्या झाकून ठेवूया. भरपूर लेयर येण्यासाठी या पद्धतीने लाटी अशी पुढच्या दिशेने प्रेस करून घ्यायची आहे. त्यामुळे भरपूर असे पदर मोकळे होतात आणि करंजी फुटत नाही. हलक्या हाताने थोडीशी जाडसरच आपल्याला लाटून घ्यायची आहे. खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त जाड सुद्धा ठेवायची नाही. ज्या बाजूने खूप सारे पदर सुटलेले आहेत ती बाजू आपल्याला खाली ठेवायची आहे आणि आतमध्ये सारण भरायचं आहे. सारण भरण्या अगोदर त्या सारणावर थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आणि सर्व व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं. आता सारण भरून घेऊया. सारण भरताना या पद्धतीने हात ठेवायचा, त्यामुळे सारण इकडं तिकडं अजिबात पसरलं जात नाही. व्यवस्थित बंद करून घ्यायचं आणि हाताने असं दाबून घ्यायचं. सर्व कडा व्यवस्थित दाबून घेतल्या. आता फ्रोकने या पद्धतीने करंजी व्यवस्थित बंद करून घ्यायची. इथे आपली मस्त सुबक छान अशी करंजी तयार आहे. याच पद्धतीने अजून एक करून दाखवते. लाटी घेतली आहे. या पद्धतीने व्यवस्थित पुढच्या दिशेने प्रेस करून घ्यायचं आणि हलक्या हाताने जाडसर लाटून घेतली आहे.
आता सारण भरून घ्यायचं. ज्या बाजूने भरपूर पदर सुटलेली आहे ती बाजू खाली ठेवायची, म्हणजे तळताना छान असे त्याचे पदर सुटतात. याच पद्धतीने उरलेल्या सुद्धा करंज्या करून घेऊया. तयार झाल्यानंतर असा कपडा ठेवायचा. तेलसुद्धा इथे मध्यम गरम केलेलं आहे. गोळा टाकल्याबरोबर लगेच हलके बुडबुडे येऊन तो वर येतो आहे, म्हणजे तेल अगदी व्यवस्थित तापलेलं आहे. तेल अगदी कडकडीत गरम नको. आता यामध्ये करंज्या सोडूया. ज्या बाजूने भरपूर पदर सुटलेले आहे ती बाजू आपल्याला वर ठेवायची आहे. गॅस अगदी बारीक ठेवायचा आहे. बारीक गॅसवरच आपल्याला करंजी तळून घ्यायची आहे. चमच्याने आपल्याला करंजीवर असं तेल उडवत राहायचं आहे. जसं जसं आपण तेल यावर घालतो आहे तसे तसे त्याचे भरपूर पदर असे मोकळे होतात. करंजीला पलटी करून घेऊया. करंजीचा गोळा आपण व्यवस्थित बंद करून घेतला होता, त्यामुळे एकही करंजी इथे आपली तेलामध्ये फुटलेली नाही. छान सोनेरी रंग येईपर्यंत इथे आपण तळून घेतले आहेत. खारीचा कसा कलर असतो असा हलकासा तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत. खूप जास्त डार्क करायचे नाहीत. झाऱ्यावर या पद्धतीने थोडा वेळ ठेवायच्या, त्यामुळे त्या अजिबात तेलकट होत नाहीत. करंज्या तयार झाल्यानंतर थोडा वेळ टिश्यू पेपरवर ठेवायच्या आणि नंतर थंड झाल्यानंतर डब्यामध्ये भरून ठेवायच्या, त्यामुळे अजिबात त्या तेलकट होत नाहीत. इथे आपल्या खुसखुशीत भरपूर पदर सुटलेल्या अजिबात तेलकट न होणाऱ्या लेयर्सच्या करंज्या तयार आहेत. आजच्या भरपूर पदर सुटलेल्या करंज्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.